फ्लेवर आलेला आहे कोळशाचा मस्तपैकी सगळीकडे वास घमघमाट सुटलेला आहे झालेला आहे. चारी बाजूला. हा. तोंडाला सुद्धा पाणी सुटलेलं आहे दिसायला सुद्धा कसं दिसायला लागले. आणि कडक एकदम काम झालेलं आहे आज. हॉटेलमध्ये आपल्याला असं मिळू शकत नाही. हॉटेलमध्ये रेडीमेड शकतो पण आपण स्वतः केलेलं जरा चव वेगळीच असते जरा. नमस्कार मित्रांनो, सेकंड इनिंग्स ऑफ लाईफमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन आलो आहे एकदम खास आणि अस्सल असा घरचा तंदुरी अनुभव. घरी कोळशावर तंदुरी बनवण्याचा आनंद काही वेगळाच असतो. नातवंडाचा किलबिलाट, सगळ्या कुटुंबाची लगबग, मस्त वातावरण, शुद्ध घरचा तडका, नॅचरल स्मोकी फ्लेवर, खूप असा अस्सल आनंद देणारा गावाकडचा हा अनुभव. चला तर मग आपण सर्वजण मिळून या गावाकडच्या फील्डमध्ये मस्त वातावरणात जबरदस्त असा तंदुरी चिकन बेत पाहूया. थंडीचे दिवस आले की कोळशाची भट्टी लावण्याचा आनंद काही वेगळाच असतो. ही भट्टी फक्त तंदुरीची चव वाढवत नाही तर घरात उबदार व पॉझिटिव्ह वातावरण बनवते आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना एकत्र बसायला, बोलायला, हसायला लावते. कापूर टाकत आहेत कोळशावर, यामुळे लवकर भट्टी पेट घेते. अशा छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेताना येणारा उत्साह काही औरच असतो. नातवंडे सुद्धा बाजूला खेळण्यात आणि या क्षणांचा आनंद घेण्यात खूप मग्न आहेत. त्यांचा किलबिलाट ऐकू येतच असेल. खूप छान वातावरण तयार झाले आहे. पुण्याहून येताना मस्तपैकी मॅरिनेट करून आणलेले हे चिकनचे डबे छान मॅरिनेशन करून आणलेले आहे. आत्ताच त्याचा सुगंध पसरलेला आहे. एकदम फ्रेश असे हे चिकन आणि आता आपण ह्याची तंदुरी बनवणार आहोत. मॅरिनेट केलेले चिकन तयार आहे. आता आपण या ठिकाणी अंगणामध्ये तंदुरी बनवूया. चिकन तंदुरी. पहा, आपला कोळसा फुलत आहे. थंडीच्या दिवसात असा कोळसा पाहिला तरी थंडी गायब होते. बाहेरच्या देशात लोक थंडीमध्ये अशा भट्ट्या लावून बार्बिक्यू तंदुरी करत गप्पा मारत असतात. खूप छान वाटते. हे मुलांसाठी नॉन स्पायसी चिकन तंदुरी मॅरिनेट केलेलं आहे आणि हे आमच्या सर्वांसाठी स्पायसी चिकन तंदुरी मॅरिनेट करून आणलेलं आहे.
आता तंदुरीला लावायला आहे बटर. बटर थोडं मेल्ट करून घेतलं बऱ्यापैकी. हे तंदुरी बनवायला आपण तयार करून घेतलेलं आहे. हॉटेलची तंदुरी आणि घरची तंदुरी यात भयंकर मोठा फरक आहे. हे आपण नॅचरल सगळं करावं लागलेलं आहे. कोळसा चांगला तर खुल्ला आहे. आजच्या सोशल मीडियाच्या काळात अशा छोट्या छोट्या गोष्टी शेअर केल्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळते, लोकांना रिलॅक्स वाटते आणि मेन म्हणजे फॅमिली टाईमचे महत्त्व कळते आणि गावाकडचा अनुभवही अस्सल आनंद देतो. आता पहिल्यांदा बटर जे आपण मेल्ट करून घेतलेलं आहे ते बटर पहिल्यांदा ग्रिलला लावत आहे. त्यामुळं आपलं चिकन ग्रिलला चिटकून राहणार नाही. आणि प्रॉपर असा स्मोक येणार आहे. कोळशाचा स्मोक. कोळशाचा स्मोक. हे मॅरिनेट केलेले चिकन आहे. छानसे मॅरिनेट झालेलं आहे. हे दोन्ही आहेत ते स्पायसी चिकन आहे आणि या ठिकाणी हे लहान मुलांसाठी नॉन स्पायसी चिकन मॅरिनेट करून ठेवले आहे. आता हे मस्तपैकी आपल्या घरामध्ये आपण तंदुरी बनवणार आहोत. मॅरिनेट केलेले चिकन आता आपण वर ग्रिलवर ठेवण्यासाठी छोट्या भांड्यात घ्यायला लागलेलं आहे. हे छोटं भांडं आता आपण तिथे घेऊन जाणार आहोत. अजून एक घे बस. आता चांगल्यापैकी असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित भाजलं पाहिजे. अशा अंतरावर ठेवूनच आपण सगळं मॅरिनेट केलेलं चिकन ठेवणार आहोत. तंदुरीसाठी जाळीवर ठेवलेलं आहे. छानपैकी कोळशाचा स्मोक यायला लागलेला आहे. आता थोडं बटर लावून घेतो. मस्त छानपैकी मॅरिनेट झालेलं आहे चिकन. एक बाजूला अर्ध कच्चा आपण भाजून घेतलेला आहे. जरा पलटी मारून ही बाजू कडक करून घेऊया.
आपल्याला बटर लावायला बरं पडतंय. आता लहान मुलांसाठी जे नॉन स्पायसी आहे तंदुरी, ते आपण या तंदूर करण्यासाठी आमची नातवंड, सून, मुलगा सगळी पुण्याहून आली आहे आणि खास त्यांनी तिथून हे तंदूर बनवून आणलेलं आहे मॅरिनेशन करून. आणि आपल्या घरासमोर आता आपण हे बनवत आहोत. ते त्या एका साईडला चालू करू. बटर लावून घेतलं आता. बाजू पलटी करून घेतलेली होती, तिथं आपण आता बटर टाकायला लागलो थोडं याच्यावर. या ठिकाणी चिकनला एकदम परफेक्ट मॅरिनेट केलेले आहे. हे फार महत्त्वाचे आहे मॅरिनेशन. तुम्हाला सुद्धा हे मॅरिनेट करताना कोणकोणते मसाले वापरले हवे असल्यास जरूर कमेंट करा, ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेन. मोठी फ्लेवर आलेला आहे कोळशाचा, मस्तपैकी मग सुटलेला आहे झालेला आहे. चारी बाजूला. तोंडाला सुद्धा पाणी सुटलेलं आहे दिसायला सुद्धा कसं दिसायला लागलं. आणि कडक एकदम काम झालेलं आहे. आज हॉटेलमध्ये आपल्याला असं मिळू शकत नाही. हॉटेलमध्ये रेडी मिळू शकतो, पण आपण स्वतः केलेलं जरा चव वेगळीच असते. जरा गरगरीत बटर लावलेलं आहे. मसाल्याचा वास मस्त यायला लागला. मॅरिनेशन महत्वाचं आहे आता. अतिशय महत्वाचं आहे. आता ताव मारण्यासाठी झणझणीत व्यवस्थित तंदुरी आपण स्वतः बनवलेली आपल्या भट्टीवर ती आता बाजूला काढायला लागलेलो आहे. तयार झाली बघा ही. रेस्टॉरंट हॉटेलपेक्षा सुद्धा छान अशी तंदुरी. हे बघा आता चिकन सुटायला लागलेलं आहे. एकदम सॉफ्ट आहे आणि वास एकदम तरी soft. घमघमाट सगळीकडे यायला लागले. खूप छान. तोंडाला खरोखर पाणी सुटलेलं आहे. आपल्या कोळशाच्या भट्टीवरच बनवले. एक नंबर. छानच. आता आपण पाहूया कशी झाली. आता व्यवस्थित ताव मारूया याच्यावर. मला कांदा फोडून घेतो आणि त्याबरोबर खायला हे सॉस टोमॅटो केचप. आता हे एवढं ज्युशी झालेलं आहे,
बघितल्यावर एवढं सॉफ्ट शिजलेलं आहे ते बघा, ज्युशी सगळं असं निघते बघा कंप्लीट. हे बघा टेस्ट बघा आता. एवढं मस्त डायरेक्ट एक नंबर. स्वतः बनवलेली चव वेगळीच. एकदम छान. ज्युसी आणि सॉफ्ट अशी असं शिजलेलं अरे आहे. वा, काय मस्त. एकदम मस्तपैकी मसाला पण छान आहे आणि सॉफ्ट ज्युसी असं बनलेलं खूप छान. हॉटेलमध्ये अशी टेस्ट कधी मिळतच नाही आपल्याला. आज फक्त हे एवढंच खाणार आज. खूप छान बनवलं, खरोखरच छान. एकदम मस्त. आपण हॉटेलमध्ये खातो ते चिकन त्यांनी फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं आणि हे एकदम ताजे फ्रेश असे चिकन आहे आणि याला अमूल बटर आपण लावतो, त्यामुळे एकदम हेल्दी अशी ही हे तंदुरी चिकन बनते आणि हेल्दी असं आपण घरी खाऊ शकतो. तब्येतीला एक नंबर. 0 कोलेस्ट्रॉल आणि भरपूर प्रोटीन्स. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, अजूनही तुम्ही आमच्या सेकंड इनिंग्स ऑफ लाईफच्या फॅमिलीमध्ये सामील नसाल तर लगेच सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच अशा छान छान अनुभवासह. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.